दुसरे पुढचं षटक यानंतर टाकण्यासाठी येत आहेत पाटोळे सर. बघूया आता आपल्या संघासाठी ज्यांच्या माध्यमातून आपण सगळा जिल्हा या सामन्यांचा आस्वाद घेतोय, या घर बसल्या सर्वांना या सामन्याचा आस्वाद घेण्याचं मोठं योगदान जे दिलं गेलं हे असे पाटोळे सर आपल्या संघासाठी पुढचं षटक टाकणार आहेत. बघूया आता पाटोळे सर हे षटक कशा पद्धतीने टाकतायत आणि आपलं योगदान आपल्या संघासाठी कसं देतायत ते. आणि त्यांचं षटक खेळण्यासाठी येत आहे अमोल शिंदे सर. पाटोळे सरांचा व्यूहरचना चालू आहे. कशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण लावायचं या क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला दिसतोय. मुग्धुम सरांना सूचना देण्यात येत आहेत की आपण समोर स्टेट च्या बाजूला क्षेत्ररक्षण मिडऑफच्या दिशेनं हे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आणि आता गलीमधील फिल्डर पुढे बोलवलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी व्यूहरचना तयार केलेली आहे. आणि पाटोळे सरांचा पहिला चेंडू शिंदे सरांना, आणि शिंदे सरांना उत्तुंग असा फटका मारलेला आहे. आणि हा फटका अडवता आलेला नाही. हा सीमारेषे बाहेर गेलेला चेंडू शिंदे सरांनी चौका मारून आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि हा चेंडू पहिला चेंडू पाटोळे सरांचा सीमारेषे बाहेर पाठवलेला आहे. दुसरा चेंडू षटकातील त्यांचा दुसरा चेंडू, आणि पुन्हा एकदा जोरदार असा फटका मारलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण करून झेल पकडून आपल्या संघासाठी पाटोळे सरांनी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि शिंदे सरांचे या ठिकाणी बाद होऊन ते आपल्या पॅव्हेलियनमध्ये परतत आहेत. अशा पद्धती